नमस्कार मित्रांनो, शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC बारामतीचं आपलं स्वागत आहे। आज आपण एक मल्टीक्रॉप थ्रेशर मशीन डिलिव्हरी करणार आहोत। हे गव्हर्नमेंट सबसिडीसाठी अप्रूव्ड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हे जे मशीन आहे हे 24 HP ट्रॅक्टरवर आपण दिलेलं आहे। तर साहेब नाव सांगा तुमचं? रोहिदास भवन मेडगुले। बरं बरं, गाव कोणतं साहेब आपलं? बरं बरं साहेब, मशीन कसं वाटलं तुम्हाला? मशीन आल्यानंतर मशीन बघितलं वगैरे तुम्हाला कसं व्यवस्थित वाटलं? मशीन व्यवस्थित, क्वालिटी वगैरे कशी वाटली मशीनची? चांगली वाटली। मित्रांनो, बऱ्याच लोकांची शंका असते की आमचं मशीन ट्रॅक्टर हा कमी HPचा आहे, 24 HP आहे, 28 HP आहे, 35 HP आहे। मित्रांनो, 24 HP पासूनच्या पुढच्या ट्रॅक्टरला आपण मशीन देत आहोत। एकदम बेस्ट असं मल्टीक्रॉप थ्रेशर मशीन मार्केटमध्ये आता असं कोणतंही मशीन नाही की जे 24 HP ट्रॅक्टरला असं मल्टीक्रॉपमध्ये मशीन चालणार आणि सर्व पिके काढतंय। ज्वारी, गहू, मका, सोयाबीन, उडीद, मूग, हरभरा ही सर्व पिकं काढतं। आणि मित्रांनो, ह्याला सर्वात महत्त्वाची गव्हर्नमेंटची 1 लाखाची सबसिडी आहे। तर आपण बघणार आहोत की मशीनची थोडीशी माहिती पाहणार आहोत आणि मशीन बघणार आहोत की कसं आहे मशीन काय आहे हे बघू शकता। 16/724 वर आपण मशीन दिलेलं आहे। ज्यावेळेस ह्यांचं प्रत्यक्ष काम करताना ह्यांनी फिरवून पण बघितलं साहेब, मशीन फिरवून बघितलं आपण ह्यांचं। मित्रांनो, मशीन जे आहे हे ट्रॅक्टर जो आहे तो 1000 RPM वर चालू आहे आता। तुम्ही फिरवून बघितलं, कसं वाटलं साहेब? का व्यवस्थित वाटलं। किती RPM वर चालतंय मशीन? 10 ते 12 एम्पियर। 10 ते 12। आणि हवा किंवा बाकीचं सगळं कसं आहे? सगळं व्यवस्थित आहे, शांत आहे। ट्रॅक्टर लोड वर वगैरे येतोय का तुमचा? काय नाही। कारण बऱ्याच लोकांना शंका असते मित्रांनो की 24 HP वर आमचं मशीन चालेल का? तर मित्रांनो, एकदम बेस्ट मशीन, ॲडव्हान्स मध्ये मशीन आहे। तर ह्याच्यामध्ये थोडी सुविधा पाहूयात, आपल्या शेतकरी बांधवांना थोडी सुविधा सांगू आपण। ह्याच्यामध्ये हे अटॅचमेंट केलेले आहे आपण। ह्याच्यामध्ये जर कमी जास्त करायचं असेल तुम्हाला हाईट, तर तुम्ही कमी जास्त करू शकता। हे बेल्ट दिले, तर RPM तुम्हाला चेंज करण्यासाठी बेल्ट दिलेले आहेत। दुसरी गोष्ट, तुम्ही इथं जर समजा तुम्ही ट्रॉली वगैरे लावली असेल, तर तुम्हाला ट्रॉली वगैरे लावायची असेल, माल जर भरायचा असेल तुम्हाला, तर डायरेक्ट तुम्ही ट्रॉलीत पण माल भरू शकता। अशा प्रकारची सुविधा दिलेली आहे तुम्हाला। दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं जर पाहिलं आपण, तर इथं ह्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट पोतं पण लावू शकता। अशा प्रकारची सुविधा दिलेली आहे। इकडे जर बघितलं तर इकडे तुम्हाला हवा फॅन दिलेले आहेत, फॅन दिलेले आहेत। इथं हे फॅन एक इथे दिलेला आहे आणि इथे एक फॅन दिले, असे 2 प्रकारचे फॅन दिलेले आहेत तुम्हाला। इथून वर जाण्यासाठी तुम्ही तुम्हाला शेड दिलेले आहे साहेब। ब्लेड वगैरे तुम्ही स्ट्रक्चर बघितलं आतमध्ये कसं आहे स्ट्रक्चर वगैरे, ब्लेडची क्वालिटी कशी आहे किंवा जे आतमध्ये जे ड्रम साईज आहे तो कसा आहे, ड्रम वगैरे चांगलं आहे म्हणजे लावून बघितलं, वाकायचं असतं। बरोबर आहे एकदम। मित्रांनो, ब्लेडची क्वालिटी एकदम चांगली आहे आणि ड्रम साईज पण एकदम बेस्ट आहे। आणि पुढे जर आपण बघितलं तर इथं जर समजा तुम्ही माल जर ट्रॅक्टरने काढला असेल, जर तुम्हाला साफ करायचं असेल तर इथून तुम्ही साफ करू शकता। अशा प्रकारची ह्यात सुविधा दिलेली आहे। एकदम बेस्ट अशा क्वालिटीचं हे तुम्हाला सुविधा, सगळ्या प्रकारच्या सुविधा ह्याच्यामध्ये दिलेल्या आहे। आणि पुढं जर इथं जर बघितलं तर ह्या साईडला तुम्हाला फ्लायव्हील दिलं आहे, जेणेकरून तुम्ही मित्रांनो, बऱ्याच वेळा शंका असते की लोकांची की एवढ्या कमी RPM म्हणजे एवढ्या कमी HPच्या ट्रॅक्टरवर कसं मशीन चालू शकेल? तर सगळ्यात महत्त्वाचं इथे आपण एक गिअरबॉक्स दिलेला आहे। हा एक गिअरबॉक्समुळं ट्रॅक्टरवर तुमच्या लोड येत नाही आणि इकडे एक फ्लायव्हील दिलेलं आहे आणि तसंच त्या साईडला फ्लायव्हील आहे, 2 फ्लायव्हील दिलेले आहेत, जेणेकरून तुमच्या ट्रॅक्टरवर लोड येत नाही, कमी RPM वर, कमी डिझेल खपतवर आणि कमी HPच्या ट्रॅक्टरवर तुमचा ट्रॅक्टर बेस्ट परफॉर्मन्स करतो। म्हणून हे आपलं ट्रॅक्टर आपण सक्सेस आहे आणि एकदम बेस्ट असं परफॉर्मन्स मल्टीक्रॉपमध्ये थ्रेशरमध्ये काम करत आहे। दुसरी गोष्ट, टायर साईज जर दिली आपण तर टायरचे 7/16चे टायर साईज दिलेले आहे। इकडं बेल्ट प्रोटेक्शन दिलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी बेल्ट एक्सटेन्शन दिले, जेणेकरून तुमचा ट्रॅक्टर जर बेल्ट लूज झाला तर तुम्ही शेवटपर्यंत वापर करण्यात यावा, अशा प्रकारे तुम्हाला बेल्ट एक्सटेन्शन दिलेलं आहे। इथं तुम्ही जर पाहिलं तर इथं पाठीमागं जर बघू शकता तुम्हाला, इथं ब्लेड इथून माल तुमचा खाली येऊ शकतो, इथून माल खाली येईल तुमचा, ह्याच्यामध्ये ड्रममध्ये पडेल आणि इथून तुमचा माल थ्रेशिंग होऊन तुमचा ह्याच्यामध्ये परत ओके असं माल जाईल। अशा प्रकारे हे चालणे दिलेले आहेत आपण मशीन बरोबर। ह्या सर्व प्रकारच्या पिकांच्या चालण्या वापरू शकता। ह्या मशीन बरोबर आपण मशीनमध्ये आतमध्ये एक आहे ड्रममध्ये, ह्या 3 दिलेले आहेत। पुढे पण तुम्हाला चालणे दिले आहेत। इथून ऑगर दिलेला आहे, जर समजा तुम्हाला मटेरियल टाकताना काय वाटलं, समजा की काही तुमच्या ह्याच्यामध्ये गेलं समजा इवळा वगैरे, तर हे जर थांबवायचं असेल तर तुम्ही हे थांबवू शकता। अशा प्रकारे हे सुविधा दिलेली आहे। दुसरी गोष्ट, जे तुम्ही माल तुमचा जो चोकअप होईल तो इथून माल तुमचा डायरेक्ट थ्रेशिंग मध्ये येईल, परत माल ओके माल ह्याच्यामध्ये जाईल। इकडे तुम्ही बघू शकता ह्या साईडला पण फ्लायव्हील दिलेलं आहे, ट्रॅक्टरवर लोड येऊ नये म्हणून तुम्हाला जे मागाशी सांगितलं होतं तसंच प्रकारचं ह्या साईडला पण फ्लायव्हील आहे। इथं तुम्हाला बेल्ट एक्सटेन्शन दिले, जेणेकरून तुमच्या ट्रॅक्टरवर लोड येऊ नये। आणि मित्रांनो, इथं आपण फॅन दिलेले आहेत। फॅन पण एकदम बघितलं सरांनी मगाशी कसं फॅन सारखी हवा आहे आणि एकदम माल क्वालिटीचा स्वच्छ एकदम निघतो। आणि दुसरी गोष्ट, इथं टूलकिट दिलेलं आहे आपण मित्रांनो। ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट, ह्याच्यातून माल रिटर्न जातो,
ज्यावेळेस तुमचं घाणी तर पडती त्यावेळेस माल रिटर्न जाऊन थ्रेशिंगमध्ये होऊन माल तुमचा ओके प्रकारचा माल येईल. आणि अशा प्रकारे इथं तुम्हाला हे पण दिलेलं आहे, आपण जर आतमध्ये जर घाणगुण तुमची जर अडकले असेल तर हे साफ करण्यासाठी तुम्हाला हे दिलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचं हे मशीन आहे. तर हे मशीन तुम्ही बघू शकता, हे आपण स्वराज 724 वर आपण दिलेलं आहे. स्वराज 724 बघू शकता तुम्ही, हा ट्रॅक्टर आहे स्वराज 724 ऑरकॅट ट्रॅक्टर आहे. आणि तुम्ही बघू शकता या 24 HP ट्रॅक्टरवर एकदम बेस्ट परफॉर्मन्स हा मशीन करत आहे. यांच्याकडून आपण डेमो पण मागून घेऊ, ऑलरेडी आपल्याकडे भरपूर डेमो आहेत ह्या ट्रॅक्टरवर चालणारच आहे. तर तुम्हाला जर हे मशीन हवं असेल तर तुम्ही शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये कॉन्टॅक्ट करा. आपण नवीन मशीन खरेदी विक्री करतो, किंवा म्हणजे जुन्या जरी तुमच्या जर समजा काही एक्सचेंज करायचे असतील किंवा काय करायचे असतील तर तुम्ही शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजला एकदा भेट द्या. आणि तिथं तुम्ही सर्व प्रकारच्या तुम्हाला मशीन किंवा ट्रॅक्टर वगैरे, पॉवर टिलर, पॉवर विडर, हार्वेस्टर, थ्रेशर अशा सर्व प्रकारच्या मशीन तुम्हाला बघायला भेटतील. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण काय होतं की बऱ्याच वेळा आम्ही शेती रिलेटेड जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी किंवा सबसिडी रिलेटेड जे काय माहिती असतील किंवा ज्या इतर ज्या काही शेती रिलेटेड माहिती असतील तर त्या आम्ही नवीन नवीन शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असतो. तर तुम्ही चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि बऱ्याच शेतकऱ्यांकडे छोटा ट्रॅक्टर असतो, त्यांना त्यासाठी मशीन हवं असतं. तर हा ज्यांच्याकडे छोटा ट्रॅक्टर आहे त्या छोट्या शेतकऱ्यांकडे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ह्या मशीनचा फायदा होईल. आणि ह्यांना गव्हर्नमेंटची साधारणतः 1 लाख गव्हर्नमेंटची सबसिडी आहे. तर त्यासाठी महाडीबीटी वेबसाईटला जाऊन तुम्हाला अर्ज करायचा असतो. ते त्याबद्दल जर अधिक तुम्हाला काय माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या खाली दिलेल्या चॅनल डिस्क्रिप्शन नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.